जुने फळ प्लस नवे फळ यांचे जर दोन्हीची आवक जर आपण धरली मार्केटमध्ये, तर मग आणखीन मार्केट कमी येताना दिसून येईल आपल्याला, असं शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे. तर मग मार्केट वाढणार कधी? मार्केट फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटपर्यंत वाढेल का नाही, मार्च मध्ये वाढेल का नाही, किंवा एप्रिलमध्ये वाढेल का नाही, महिन्याभरामध्ये आमच्या भागामध्ये एक पण असा प्लॉट जुना प्लॉट राहत नाही. जर का मित्रांनो हेच जुने प्लॉट संपले, तर नवे प्लॉटला चांगल्या प्रकारे मार्केट मिळण्याचे चान्सेस भरपूर आहेत. नमस्कार मित्रांनो, सध्याचे टोमॅटोचे बाजारभाव किती दिवसानंतर वाढतील, किंवा आपण जो सध्या चालूचे माल आहेत, जो म्हातारे झालेले प्लॉट आहेत, त्यांचा जो चालूचा माल आहे आणि किती दिवस हा माल टिकून राहील मार्केटमध्ये, किंवा त्याची आवक किती दिवसानंतर कमी येईल, त्याचबरोबर जो काही नवीन प्लॉट चालू होणार आहे हे देखील प्लॉट मार्केटमध्ये शिरले, प्लस सध्या जुने झालेले प्लॉट आहेत त्यांची आवक आणि जो नवीन चालू झालेले फळ, या दोन्यांची जर आवक धरली तर मार्केट आणखीन किती प्रमाणात खाली येईल, हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो. आपण जे काय आज सर्वप्रथम तुम्हाला मी हे सांगतो की आज आपण तिथले मार्केट बघितलं, नारायणगावचं आणि गुलटेकडी पुण्याचं दोन्हीचे पण मार्केट बघितलं. तर आज नारायणगावच्या मार्केटला आवक आली होती 14 ते 15 हजार कॅरेटची आवक आली होती. नारायणगावच्या मार्केटला 14 ते 15 हजार कॅरेटची आवक आली होती. जे काय खालचा माल आहे म्हणजे पंचरंगी आणि गोळी, ती गेलेली 100 ते 150 रुपयापर्यंत पंचरंगी आणि गोळी गेलेली. त्याचबरोबर जे काय मिडियम माल आहे तो गेलेला आहे 150 ते 200 रुपयापर्यंत. त्यातली त्यात एखादी रास आहे ती, एखादी रास म्हणते 150 ते 200 पर्यंत सरसकट गेलेली, परंतु त्यातली त्यात एखादी रास आहे ती 250 रुपयाकडे गेलेली. त्याचबरोबर जे काही वरचा माल म्हणजे एक नंबर माल आहे, जो काय पुणे मार्केटला चालणारा माल आहे, म्हणजे पुण्याच्या मॉलमध्ये चालणारा माल आहे, पुण्याच्या व्यापाऱ्यांना चालणारा माल आहे, तो 350 पर्यंत गेलेला आहे. एकदम वरची लेवल म्हणतोय मी मित्रांनो, एकदम वरची जी लेवल आहे, पूर्ण वकल त्यातली एखादी वकल 350 पर्यंत गेलेली, नाहीतर बाकीचा माल सगळा 300 रुपयांनी गेलेला आहे. आपण जर 300 रुपयांनी धरलं तरी काय हरकत नाही. सरासरी जर सगळ्या कॅरेटची धरली तर एक 250 ते 250 सरासरी कॅरेट गेलेले आहे नारायणगावच्या मार्केटला. त्याचबरोबर पुणे मार्केट गुलटेकडी, तिथला जो बाजारभाव असतो तो कॅरेटने होत नसतो तर किलोवर होत असतो. नारायणगावच्या मार्केटचं जो काय व्यवहार आहे तो कॅरेटवर व्यवहार होत असतो, किंवा कॅरेटच्या हिशोबाने तिथं मागितलं जातं व्यापार वर्गाकडून. आणि जे काही पुणे गुलटेकडी मार्केट आर्ड आहे तिथला जो कॅरेटचा निलाव होत असतो, किंवा तिथला टोमॅटोचा जो काही निलाव होत असतो तो किलोवर होत असतो राजा. तर तिथला किलोवर झालेला आहे की 10 रुपये ते 14 रुपयापर्यंत किलोचा रेट ठरलेला आहे आजचा. तर जर 14 रुपयाने जर कॅरेट धरलं तर 20 किलो कॅरेटचं किती होत्या तिथं, 14 रुपये बाजार भावाने जर धरलं तर आपल्याला किलोला 20 किलोचे कॅरेट असते का, तर मग 280 रुपये एका कॅरेटला रेट झालेला आहे. मग मी आत्ताच तुम्हाला म्हणलं होतं की सरासरी जर काढली तर दोन्ही मार्केटची एकच येते की 200 रुपये 250 रुपये ते 200 रुपये ते 250 रुपये, सरासरी एखादी 300 रुपयाकडे गेलेला आहे तर सोडून द्या, परंतु सरासरी जर दोन्ही मार्केटची काढली तर एकच येते, 250 रुपयापर्यंत जाते. तर हेच मार्केट वाढण्याचे चान्सेस आपल्याला सध्या तर काही दिसून येत नाहीत. सध्या जो काय जुनं फळ आहे, आता जो काय आपण फळामध्ये उभा राहिलेलो आहे हा फळ एकदम जुना झालेला आहे, परंतु माल चांगल्या प्रकारे निघतोय आणखी सुद्धा मित्रांनो. तर काहींच्या म्हणण्यातून असं येत आहे, जो काय आपला शेतकरी वर्ग आहे त्यांच्या म्हणण्यातून असं येते की सध्या जर आताच मार्केटची परिस्थिती अशा प्रकारे, जे काही जुने आणखीन फळ चालू तरी इतकी आवक येते, जुन्या फळांची इतकी आवक येते, त्यात जर भर नव्या मालांची पडली, किंवा नवे माल आता चालू होणार आहेत बऱ्याचशा प्रमाणात, 30% नवे माल चालू होणार आहेत आता नवे फळ, तर ही जुने फळ प्लस नवे फळ यांचे जर दोन्हीची आवक जर आपण धरली मार्केटमध्ये, तर मग आणखीन मार्केट कमी येताना दिसून येईल आपल्याला, असं शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे. तर मग मार्केट वाढणार कधी? मार्केट फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटपर्यंत वाढेल का नाही, मार्च मध्ये वाढेल का नाही, किंवा एप्रिलमध्ये वाढेल का नाही, अशी शेतकरी राजांना चिंता ठरल्या, म्हणजे चिंतेचं एक प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर उभा राहिलेले. तर मित्रांनो कसं आहे, सध्या फेब्रुवारी महिन्याची तर आशा आपण सोडूनच द्यायची, फेब्रुवारी महिन्यात तर मार्केट काय हालताना दिसणार नाही आपल्याला. परंतु जर असंच मार्केट राहिलं सध्याच्या ज्या परिस्थितीनुसार, आणखी महिनाभर जरी असं मार्केट राहिलं तर नक्कीच जे काय हे जुने प्लॉट आहेत हे सोडून देण्याच्या मार्गावर राहिलेले आहेत. कारण की आता मी तुम्हाला फिरून दावणार आहे ही प्लॉट, एकदम चांगल्या प्रकारे माल आहे ह्या प्लॉट मध्ये सुद्धा, परंतु मार्केट नसल्यामुळं
हा प्लॉट सोडून दिलेला आहे. माल पण चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. मार्केटच्या अभावी म्हणजे हे काय आता जास्त दिवस दम काढणार नाही प्लॉट. एक 15 ते 20 दिवस प्लॉटमध्ये हे एकदम संपून जाणार आहे प्लॉट. असेच प्लॉट मार्केट नसल्यामुळे बऱ्याचशा शेतकरी राजांनी आपल्या प्लॉट सोडून दिलेले आहेत. मार्केट नसल्यामुळे प्लॉट सोडून दिलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला जे हे होतंय काय म्हणतात मार्केटमध्ये जर आता आवक येताना दिसून येते तर सोडून माणूस शेतकरी आता काय म्हणतोय जो काही आपल्या बांधावर माल खराब होणार आहे जो काही आपल्या शेतामध्ये आता जी टोमॅटो काढण्यासाठी खर्च होणार आहे लेबर लागणार आहे त्या लेबरचं जर भागलं तरी चांगलं आहे म्हणून शेतकरी वर्ग सगळा माल म्हणजे जो काही आपल्या प्लॉटवरती माल तयार झालेला आहे तो मार्केटमध्ये न्यायला सुरुवात झालेली कारण की मार्केटमध्ये जर आता बघितलं आपण राजा हो तर एक 90% म्हणजे 80 ते 90% चांगला माल येत नाही खराब म्हणजे जुन्या प्लॉटचाच माल तयार झालेला आहे तिथं खराबच माल येतोय एकदम कडक माल किंवा एकदम चांगल्या प्रकारचा माल असा काही येत नाही असा लिचिपिची माल म्हणजे लवचिक माल बिलबिला माल अशा प्रकारे मार्केटमध्ये येतोय ज्यावेळेस आपलं हे फळ एकदम पूर्ण ठप्प होत्याल म्हणजे हे फळ आपल्याला नक्कीच होणार आहे ते महिन्याभराच्या कालावधीमध्ये हे होतील असं एक अंदाज आहे आपला शेतकरी तिथले जे शेतकरी वर्ग येतोय नारायणगावला पुण्याला जो शेतकरी वर्ग येतोय त्यांच्या पण दृष्टिकोनातून म्हणजे त्यांच्या पण म्हणण्यातून असं येतंय की महिन्याभरामध्ये आमच्या भागामध्ये एक पण असा प्लॉट जुना प्लॉट राहत नाही जर का मित्रांनो हेच जुने प्लॉट संपले तर नवे प्लॉटला चांगल्या प्रकारे मार्केट मिळण्याचे चान्सेस भरपूर आहे कारण की जर जुने माल संपले नवा माल इतका नाही सध्या म्हणजे जो काय आता माल तयार होणार आहे किंवा मार्केटला येणार आहे आपल्या माल इतक्या जास्त प्रमाणात नाही 31 ते 40% लागवडी झालेल्या आहेत फक्त कारण की जे काय आपल्या ह्या वर्षी पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे जे काय आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लागणी भरपूर नाही झाल्या कारण की त्यावेळेस वापसा राहणार नव्हता काही शेतकरी वर्गांना आपल्या जानेवारी पर्यंत पण वापसा नव्हता काहींच्या रानामध्ये दुसरं धान असल्यामुळे त्यांनी काही तरकारीची लागण जास्त प्रमाणात केली नाही त्याला ऊसाच्या नादी जास्त शेतकरी वर्ग लागलेला ह्या चालू सीझनला त्याच्यामुळं एक मार्केट आपल्याला वाढण्याचे चान्सेस एक महिनाभर तर नाही परंतु एक महिन्यानंतर मार्च महिन्यातल्या शेवट का होईना पण मार्केट आपल्याला हालताना दिसून येणार आहे त्याच्यामुळे राजा हो आपले जर प्लॉट असतील सध्या मार्केट कमी असल्यामुळे आहे त्याच्यामुळं सध्या आपले जे प्लॉट चालू होणार आहेत किंवा ज्यांच्या प्लॉटला आता फुल कळीमध्ये प्लॉट आहेत त्याला चांगल्या प्रकारे जपा पैसे होऊन जातील जर आता आपण असं समजलं किंवा असं गोखलं की आता मार्केट म्हणजे टोमॅटोला मार्केट नाही पुढे तरी काय खरं आहे कारण की आणखी नवे प्लॉट आणि चालू व्हायच्यात कारण की प्रत्येक शेतकरी असं म्हणतो आणखी नवं प्लॉट चालू व्हायच्यात तर मग आणखी मार्केट किती पर्यंत परंतु राजा होत तसं काय होणार नाही सध्याच्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यातून किंवा शेतकऱ्याच्या म्हणण्यातून आले की आमच्या भागातले सुद्धा मी पुन्हा पुन्हा का सांगतो तुम्हाला कारण की राजा हो बरेचसे शेतकरी असे आहेत की मार्केट नसल्यामुळं नवीन जे प्लॉट चालू होणार आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे दुर्लक्ष करू नका तुम्हाला मी आता हे प्लॉट फिरून लावतो कशा प्रकारे एकदम म्हणजे एकदम माल चांगला आहे परंतु मार्केट नसल्यामुळं सोडून दिलेला प्लॉट आहे एकदम जर ह्याच प्लॉटला आणखीन जर चांगल्या प्रकारे सांभाळलं असतं तर अनेक जास्त नाही परंतु 1.5 महिना का होईना पण हा प्लॉट चालला असता मित्रांनो तर तुम्हाला दावतो मी फिरून कशा प्रकारे ही प्लॉट आहे सध्या आत्ताचा तर मित्रांनो बघू शकता प्लॉट ही एकदम चांगल्या प्रकारे हाईट पण बघू शकता ह्याची एकदम खालून वरपर्यंत बघा हे जे हाईट एकदम चांगल्या प्रकारे हाईट पण आहे ह्याची किंवा माल पण तयार झालेला आहे परंतु मार्केटच्या अभावी किंवा मार्केट नसल्यामुळं शेतकरी याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येते मित्रांनो भरपूर प्रमाणात सेटिंग पण भरपूर प्रमाणात झालेले तर राजा हो असं अजिबात करू नका मार्केट नाही म्हणून आपले प्लॉटला सोडून देऊ नका मार्केट वाढतील म्हणजे जे काही जुने प्लॉट आहेत त्यांचं एक ठीक आहे समजून म्हणजे सोडून दिले तरी काय हरकत नाही परंतु जर आपला खर्च निघला नसेल किंवा आपला जर हे टोमॅटो काढायचं खर्च आपल्याला होणार असेल तर जो काही टोमॅटोच्या अंगावरती माल आहे आपल्या ज्या झाडावरती माल आहे तो माल काढा राजा हो आणि मार्केटमध्ये न्या जेणेकरून आपल्या खिशातले पैसे जाणार नाहीत आपल्या जे काय आपण टोमॅटो लागवड केलेली आहे जो काय आपला खर्च टोमॅटोला झालेला आहे त्यातूनच आपलं खर्च हे टोमॅटो काढण्यासाठी होईल किंवा जे काय आपण लेबर लावणार आहे त्या लेबरला पण खर्च होईल तर अशा प्रकारे ही प्लॉट आहे बघू शकता आणखीन जास्त दिवस चालणार नाही म्हणजे सध्याच्या परिस्थितीनुसार जर शेतकऱ्यांनी जर असा प्लॉट सांभाळला तर एक 15 दिवसामध्ये ह्या प्लॉटची एकदम बिकट अवस्था होणार आहे म्हणजे पूर्ण संपून जाणार आहे कारण की आताच पिवळं पडायला लागलेलं आहे भरपूर प्रमाणात टोमॅटो पिवळं पडायला लागलेले एकदम त्याच्यामुळं जे काही आपले नवीन प्लॉट आहेत त्या प्लॉटला सांभाळा पैसे होऊन जातील
काही का होईना आपण सध्याच्या, मी काय तुम्हाला म्हणत नाही की एकदम 800 रुपये कॅरेट होईल, 900 रुपयाने कॅरेट जाईल, असं नाही राजा मी सांगत. जे काय सध्या मार्केट आहे 300 रुपये, 250 रुपये, ह्याच्यापेक्षा थोडं का होईना म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगले पैसे होतील आपल्याला. जे काय तुम्ही टोमॅटो लावलंय ते असंच वाऱ्यावरती सोडू नका, त्याला जपा तुम्ही. तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. धन्यवाद.